खानापूर तालुक्यातील पहिले ॲडव्हान्स्ड रूट कॅनॉल ट्रीटमेंट व कृत्रिम दंतरोपण म्हणजेच डेंटल इम्प्लांट सेंटर आता विट्यात सुरू झाले. येथे ॲडव्हान्स्ड रूट कॅनॉल म्हणजेच रूट कॅनॉल ट्रीटमेंट ही पूर्वीच्या पद्धतीने 3, 4 किंवा 5 सेटिंगमध्ये केली जात होती. तीच ट्रीटमेंट लॅबेमोडसारख्या ॲडव्हान्स दुर्बिणीद्वारे केवळ एकाच सेटिंगमध्ये किंवा एकाच विजिटमध्ये पूर्ण होते. त्यामुळे कमी कालावधीत जर जास्त दातांची ट्रीटमेंट असेल तर 2 ते 3 सेटिंगमध्ये ब्रिज बसवण्यासारख्या ट्रीटमेंट देखील पूर्ण होतात. तसेच या हॉस्पिटलमध्ये स्वतंत्र कृत्रिम दंतरोपण म्हणजेच डेंटल इम्प्लांटसाठी ऑपरेशन थिएटर असणारे हे तालुक्यातील पहिलेच डेंटल हॉस्पिटल आहे. येथील सर्व ट्रीटमेंट हॉस्पिटलमधीलच तज्ज्ञ डॉक्टर्स पूर्ण करतात. डॉक्टर पृथ्वीराज देशमुख व डॉक्टर पूजा देशमुख हे रूट कॅनॉल व इम्प्लांटमधील अनुभवी व दातांमधील MDS म्हणजेच मास्टर्स ऑफ डेंटल सर्जरी हे डिग्री प्राप्त असून सर्वच अत्याधुनिक ट्रीटमेंट ह्या एकाच छताखाली केल्या जातात. चला तर मग आपल्या दातांच्या कुठल्याही समस्यासाठी आजच भेट द्या. आमचा पत्ता डॉक्टर देशमुख सुपर स्पेशालिटी दातांचा दवाखाना व रूट कॅनॉल स्पेशालिटी सेंटर, दृष्टी हॉस्पिटल शेजारी, यशवंत नगर, विटा. नमस्कार, प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. विट्यातील ऐतिहासिक स्थळांची भटकंती करणारं व्यक्तिमत्व सध्या खूप चर्चेत येत आहे. पेशानं शिक्षक असलेले विजय लोहार सर विटा आणि परिसरात चर्चेत येत आहेत. ते त्यांच्या ऐतिहासिक कामगिरीमुळे. आजकाल प्रत्येकजण सुट्टीचा आनंद घेण्यासाठी सहकुटुंब तसेच मित्रांबरोबर कोकण, समुद्रकिनारे व मंदिरे आदी ठिकाणी जात असतात. यातील अनेक जण गडकिल्लेही पाहत असतात, पण त्यांना त्या गडकिल्ल्यांची योग्य माहिती मिळाली तरच आपला इतिहास आणि राजांनी केलेला भीमपराक्रम समजण्यास मदत होणार आहे. विजय लोहार सर मात्र हे काम अतिशय जिद्दीने करीत आहेत. त्यांनी आतापर्यंत अनेक अवॉर्ड मिळवताना आपला ऐतिहासिक वारसा समाजापर्यंत पोहोचवण्याचे मोठे काम केले आहे. येत्या 20, 21 व 22 मार्च रोजी त्यांनी अतिशय मोठी संधी विटेकर आणि परिसरातील नागरिकांना उपलब्ध करून दिली आहे. प्रत्येकी 5,000 रुपयात त्यांनी 2 मुक्काम असलेली 3 दिवसीय ऐतिहासिक अभ्यास सहल आयोजित केली आहे. सहपरिवार प्रत्येकाने यामध्ये सहभाग घेतला तर जीवनाचे सार्थक होणार आहे. एअर कंडिशन लक्झरी बसने प्रवास करीत 20 मार्च रोजी सायंकाळी 4 वाजता ही अभ्यास सहल निघणार असून रात्री 8 वाजता सिद्धटेक येथे पोहोचेल. दर्शन झाल्यानंतर जेवण व विश्रांती सिद्धटेक येथे असणार आहे. दिनांक 21 रोजी सकाळी बहादूर गडावर पोहोचल्यावर गड किल्ला पाहणे तसेच प्राचीन मंदिरे, भीमाकाठी वसलेला भुईकोट किल्ल्याची माहिती दिली जाईल. औरंगजेबाचा दरबार भरला असताना छत्रपती संभाजी महाराजांना ज्या किल्ल्यावर नेले व त्या दरबारासमोर कधीही न झुकलेले छत्रपती संभाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला बहादूरगड पाहणे म्हणजे नशीबच पाहिजे. हा किल्ला पाहिल्यानंतर जगातील 1 नंबरची शाळा म्हणजे जालिंदर नगरची शाळा पाहिली जाईल. आणि तिसऱ्या दिवशी वडू तुळापूर व वडू बुद्रुक की जिथे छत्रपती संभाजी महाराजांना कैद केले व हाल हाल करून मारले ती पवित्र जागा पाहणे. प्रत्येकाने या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा असे लोहार सरांनी सांगितले असून स्क्रीनवरील नंबरवर अधिक माहिती घ्या. अभिजित शिंदे, प्राईम न्यूज, विटा. तारखेनुसार धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची पुण्यतिथी. ज्या छत्रपती संभाजी महाराजांनी अवघ्या जगाला स्वाभिमान काय असतो हे दाखवून दिले. त्यावेळेच्या असणाऱ्या क्रमांक 1चा असणारा आशिया खंडाचा सत्ताधीश औरंगजेब याला दाखवून दिलं मराठ्यांचे किल्ले काय असतात, मराठ्यांचा स्वाभिमान काय असतो. अवघ्या जगाला हेवा वाटेल अशा प्रकारचं हिंदवी स्वराज्य या महाराष्ट्राच्या मातीमध्ये ज्यावेळेला निर्माण झालं, शिवछत्रपतींनी ते उभं केलं, ते उभे करते झाले. या सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांमध्ये एक नाद घुमला, हर हर महादेवचा. इथल्या प्रत्येक माणसामध्ये अस्मिता निर्माण करण्याचं काम शिवछत्रपतींनी केलं. त्याच्यानंतर त्यांच्या मृत्यूनंतर थोड्याच काही कालावधीमध्ये स्वतः खासा औरंगजेब हे असणाऱ्या दख्खनच्या भूमीमध्ये हे मराठ्यांचं राज्य जिंकण्यासाठी म्हणून आला. आणि जे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वप्न होतं की असे तो हिमाचल या संपूर्ण असणाऱ्या हिंदुस्थानवरती भगवा फडकला पाहिजे, या एकाच ध्यासानं, या एकाच उर्मीनं इथले मावळे लढत होते. आणि तेच छत्रतेज शिवछत्रपतींनी आपल्या म्हणजेच छत्रपती संभाजी महाराजांच्या मध्ये भरलं होतं, पेरलं होतं. आणि मग ज्या वेळेला हा असणारा हिंदवी स्वराज्याचा छावा आपल्या असणाऱ्या तुफानी अशा प्रकारच्या युद्धनीतीनं अवघ्या जगाला हादरवू शकेल अशा प्रकारच्या सत्तेला सुद्धा त्यांनी सळो की पळो करून सोडलं. एकाच वेळेला डच, इंग्रज, पोर्तुगीज अशा अनेक सत्तेंना एका वेळेला आपल्या तलवारीच्या पात्यावरती घेतलं आणि
छत्रपती शिवरायांचा विचार काय असतो हे सगळ्या जगाला दाखवून दिलं. याच वेळेला या असणाऱ्या औरंगजेबाला सळो की पळो करून सोडलं. ह्या हिंदुस्थानच्या भूमीमध्ये औरंगजेबानं मराठ्यांच्या तडाख्याचा तलवारीचा तडाखा बघितल्यानंतर ज्यावेळेला हे किल्ले आपल्याला जिंकता येणं शक्य नाही त्यावेळेला त्यांच्या लक्षात आलं याचं नेतृत्व करणारे संभाजी महाराज हे साधं रसायन नाही आहे. त्यावेळेला त्याने अक्षरशः जंग पछाडलं पण संभाजी महाराजांना पकडण्यामध्ये त्यांना यश नाही आलं. त्यावेळेला खाशा औरंगजेबानं आपल्या असणाऱ्या डोक्याचा किमॉश हा खाली फेकून दिला आणि प्रतिज्ञा केली जोपर्यंत छत्रपती संभाजी महाराजांना पकडलं जात नाही तोपर्यंत हा किमॉश मी माझ्या डोक्यावरती परिधान नाही करणार. हा असणारा हिंदुस्थानचा बादशाह या असणाऱ्या मराठ्यांच्या भूमीमध्ये या दख्खनच्या भूमीमध्ये या गडकोटांच्या मध्ये उघड्या बोडक्या डोक्याने फिरत राहिला, झगडत राहिला, झुंजत राहिला. मात्र मराठ्यांचं राज्य तो नाही जिंकू शकला. हे क्षात्रतेज हे हिंदवी स्वराज्याप्रती असणारी इथल्या असणाऱ्या लोकांची असणारी जी भावना आहेत ही रुजवण्याचं काम जे केलं होतं ते शिवछत्रपतींनी आणि ते जोपासण्याचं काम केलं होतं ते आमच्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी. अहो अवघ्या हिंदुस्थानच्या या भूमीमध्ये असा एक वीर की ज्याने औरंगजेबाला आव्हान दिलं, ज्याने औरंगजेबाच्या असणाऱ्या त्यावेळेच्या मोठ्या एवढ्या सत्ताधीशाला सुद्धा न डगमगता धैर्यानं शौर्यानं तोंड दिलं. त्या संभाजी महाराजांनी ज्या वेळेला आपल्या असणाऱ्या लोकांच्यावरती विश्वास टाकला. अहो ही माती ही शूरांची वीरांची. मात्र त्याच वेळेला अशा काही असणाऱ्या गद्दारांनी सुद्धा या मातीमध्ये जन्म घेतला आणि या गद्दारांच्या असणाऱ्या गद्दारीमुळं आमचे छत्रपती संभाजी महाराज हे संगमेश्वर या ठिकाणी मुकरब खानाच्या हाती सापडले. त्याच्यानंतर जवळजवळ 1 महिना हाल करून त्यांची हत्या करण्यात आली. आणि ज्या वेळेला ही बातमी औरंगजेबाला समजली त्यावेळेला त्यांनी आदेश दिला की बहादूरगड या किल्ल्यावरती संभाजी महाराजांना हजर करा. त्याच वेळेला त्या असणाऱ्या तख्तावरती ज्या वेळेला औरंगजेब बसलेला होता आणि ज्यावेळेला संभाजी महाराजांचं तेज बघितलं त्या औरंगजेबानं आपलं तख्त त्यागलं आणि तो औरंगजेब गुडघ्यावरती आला. त्यावेळेला शीघ्रपणे एक कविता केली ती आमच्या शंभूराजांच्या मित्रांनी म्हणजेच कवी कलशांनी. यावन रावण की सभा संभू बंद्यो बजरंग लहू लसत सेंदूर सम खूब खेलो रणरंग तो तव तेज निखारते तखत त्यजत औरंग तखत त्यजत औरंग. म्हणजे त्या तख्तावरनं खाली उतरून तुम्हाला कुर्निसात करतोय तो. तुमचं तेज बघून तुमच्या असणाऱ्या तेजाला तो भाळलाय आणि ह्या क्षात्रतेजाच्या असणाऱ्या या अतिशय सुंदर देखण्या काव्याचा हा पूर्ण परिपाठ म्हणजे काय तर शिवछत्रपतींच्या असणाऱ्या रणनीतीच्या त्याचबरोबर संस्कारातून तयार झालेल्या या संभाजी महाराजांचं शौर्य त्यांचा असणारा मृत्यू एवढा तेजस्वी असावा की ज्यांच्या मृत्यूमुळं अवघ्या या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये रणतांडव माजलं. त्या संभाजी महाराजांना ज्या ठिकाणी हजर केलं त्या बहादूरगड किल्ल्यावरच्या असणाऱ्या सहलीचं आपण आयोजन करतो आहे ज्याच्यामध्ये पूर्णपणे एका सुंदर अशा कल्पनेतून एक अभ्यास सहल आयोजित करतो आहे. हा सगळा इतिहास आपण जाणून घेतला पाहिजे. ह्या प्रत्येक इतिहासाची आपण साक्षीदार झाले पाहिजे. याच्यासाठी 20 तारखेला संध्याकाळी आणि 21-22 मार्च राखून ठेवा मित्रांनो. कारण या दिवशी अजून एक आपल्याला गोष्ट बघायला मिळणार आहे ती म्हणजे जालिंदर नगरची शाळा की जी संपूर्ण जगामध्ये क्रमांक 1ची. आमच्या वारे गुरुजींनी आपल्या स्वतःच्या कष्टातनं घामातनं आणि संपूर्ण असणाऱ्या बुद्धिमत्तेतून एक सुंदर अशा प्रकारची शाळा उभी केल्या की जी जगामध्ये क्रमांक 1ची म्हणून घोषित झाल्या. तर त्या शाळेच्या विद्यार्थ्यांनी वारे गुरुजीसुद्धा या असणाऱ्या बहादूरगड किल्ल्यावरती येणार आहेत आपल्यासोबत. आणि त्याच्यानंतर तो बहादूरगड किल्ला पाहिल्यानंतर आपण जाणार आहोत ते ज्या ठिकाणी ही शाळा उभारलेली त्या जालिंदर शाळेला भेट देण्यासाठी. त्याच्यामध्ये ते सगळे विद्यार्थ्यांनी वारे गुरुजी आपल्याला त्याबद्दलची माहिती देणार आहेत. त्याच्यानंतर आपण जाणार आहोत ते म्हणजे शौर्यभूमी धैर्यभूमी ज्या ठिकाणी संभाजी महाराजांनी आपला देह ठेवला वडू तुळापूर. त्याच्यानंतर आपण जाणार आहोत वडू बुद्रुक ज्या ठिकाणी संभाजी महाराजांना अग्नी देण्यात आला. अशा प्रकारची अतिशय ऐतिहासिक माहिती असणारी त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे जाज्वल्यानं भरलेला इतिहास
या युवकांच्या मनामध्ये पेरण्यासाठी, आपल्या माणसांच्या मधला असणारा माणूस पण जागा करण्यासाठी, छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी, या असणाऱ्या वारे गुरुजींच्या कार्याला अभिवादन करण्यासाठी आपल्याला या सहलीमध्ये सहभागी करण्याविषयी मी विनंती करतो. आपण सगळेजण यामध्ये सहभागी व्हाल एवढी मी अपेक्षा बाळगतो आणि एक घोषणा देऊन थांबतो. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सुभासराधीश्वर महाराजा धीराज यशवंत कीर्तिवंत वरदवंत सामर्थ्यवंत हिंदवी स्वराज्य संस्थापक राजा शिवछत्रपती की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. धन्यवाद.